हे गाईज गुड मॉर्निंग. मत कर बहन, क्यूट नहीं लग रही है तू. तर गाईज तुम्ही तर मला रोजच बघताय. आता 60 एक दिवस झाले. 60 एक दिवस किती जास्त वाटतंय ना, बापरे! लोड पडल्यावानी आहे ना. तर असो, तर तुम्ही तर मला खूप दिवसांपासून बघताय. बट तुम्हाला खरं सांगू का, मी माझं व्लॉगिंग करणं हे खूप सिक्रेट ठेवलेलं आहे. लाईक ना माझ्या काही फ्रेंड्सला माहिती आहे, ना मी ते तसं काही चाळे केलेले आहे, की लाईक, शेअर, कमेंट वगैरे म्हणजे ते स्टेटस ठेवतात तसं नाही का, ते तसं अजिबात मी काही केलेले नाहीये. आणि नाही माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती, की मी असंही काही करत असते सोशल मीडियावर. आणि मला असं वाटतं, की मी स्वतःहून नाही, तर ते माझ्याकडे आले पाहिजेल आणि बोलले पाहिजेल, की "अरे हां, तू व्लॉगिंग करते, मला तुमचे व्हिडिओज आवडतात, आम्हाला फोटोज हवेत." म्हणजे मी त्या मोमेंटसाठी इतकी एक्साइटेड आहे ना, की तो माझ्या लाईफमध्ये मोमेंट बट आता मी ही गोष्ट जेवढी लपवायचा प्रयत्न करते, तेवढाच तो असा बाहेर येतोय मला तरी असं वाटतंय. कारण म्हणजे मी आता जसं कॉलेजमध्ये काही क्लिप्स वगैरे घेते, शूट करते, तर माझे फ्रेंड्स मला बघतात, मला नोट करतात आणि त्यांना पण असं कुठेतरी समजतं, की ही काय करत असते. बट मी असं काहीतरी खोटं बोलून टाळून देते, की "अरे, मी स्नॅप घेते, अरे, मी हे करते," असं-तसं. बट त्यांनाही असं थोडासा कुठेतरी शक येतोय, की हां, ही काहीतरी करत असते. बट असो मला आवडेल, की ते स्वतःहून ओळखेल, की मी काय करत असते. येईल तो मोमेंट, मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन. असो, आपण यावर परत बोलूयात. तर तुम्हाला माहितीच आहे माझे पेपर चालू आहे आणि आजचा पेपरही खूप छान गेलेला मला. खूप छान होता, ईझी होता. मला आतापर्यंत तर काही डिफिकल्टीज येत नाहीये, बट पुढे बघू. मी असं बोलते, बट ठीक आहे, माझे पेपर छानच जात आहे. हां, ओव्हर थिंकर काहीही होऊ शकतं, काहीही विचार करू शकते मी. तर आफ्टर पेपर आम्हाला खूप बोर होत होतं, तर ह्यांनी डिसाईड केलं, की आपण बाहेर जाऊयात काहीतरी खायला. ह्यांनी म्हणजे माझ्या प्रोजेक्ट पार्टनर्सनी माझा याच्यामध्ये थोडासाही इन्व्हॉल्व नव्हता. हां, मी खायला मदत केलेली, बट मला अजिबात इच्छा नव्हती बाहेर जायची, कारण मला घरी जायचं होतं. बट फ्रेंडशिपसाठी करावं लागतं यार गाईज. तर मग मी गेलेली यांच्यासोबत आणि तुम्ही बघू शकता मी किती मचकू-मचकू बर्गर खाते. बाय द वे बर्गर छान होता. ठीक आहे, जो होता अच्छे के लिए होता है. आता इन्व्हॉल्व झाली म्हटल्यावर मी फुल मज्जा केलेली मस्त. बर्गर झाल्यानंतर आम्ही कॉफीचीही कसर सोडली नाही, की आम्ही कॉफीही पिली आणि त्यानंतर आम्ही इतक्या साऱ्या गप्पा मारल्या. गप्पा म्हणजे कॉलेजच्या चुगल्या केल्या. लिटरली म्हणजे हा पार्ट आमच्या टीममध्ये फेव्हरेट आहे. आम्ही इतकं बोलत असतो. "वो कॉलेज लाईफ ही का, जब कॉलेज की बदनामी न की हो." हा, हा, हा. त्यानंतर गप्पा मारता-मारता आम्हाला एवढा वेळ झालेला, की मला घरी यायला खूप उशीर झालेला. कारण मी बसने येत असते आणि बस इतक्या लेट आली, की मला खूप लेट सोडवलं आणि बाय द वे लेटच होतोय म्हणजे रोजच लेट होते. पेपर असून सुद्धा मला लेटच होते. काय माहिती काय प्रॉब्लेम, काय विषय आहे त्याचा. त्यानंतर मी या दुकानावर 4 वेळा चकरा मारल्या असतील का? तर माझ्या बॉटलीचं झाकण तुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मला ते रिटर्न करायचं होतं, बट ते काही होत नाहीये. बघूयात त्याचं. तर घरी आलेली, थोडंसं कामं वगैरे आवरले आणि त्यानंतर हेवी लंच लंच म्हटलं बर्गर खाल्ला होता म्हणून मला काही पोटात बरं नव्हतं वाटत. तर मी थोडं निंबूचं पाणी घेतलेलं. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, हां. बस एवढाच व्लॉग आहे. बाय, बाय.